आई कोणाचीही असो, ती कधीच ओझं नसते. नवरा ऑफिसवरून घरी येतो. तो बायकोला म्हणतो की आई आजारी आहे, ती काही दिवस आपल्याकडे येणार आहे. तर बायकोचा चेहरा लगेच बदलतो. ती म्हणते कशाला, आपण किती व्यस्त आहोत, त्यांची जबाबदारी कोण घेणार. तरी पण नवरा शांतच असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. बायको दार उघडायला जाते. ती दार उघडते तर दारावर तिची आई उभी असते. ती आईला आश्चर्याने विचारते, अगं आई तू इथे. तर आई हलकच असते. माझी तब्येत जरा बरी नव्हती, म्हणून विचार केला लेकीकडे जावं जरा. तर ते आईला काहीच न विचारता आतमध्ये घेते आणि ती आधी जे शब्द बोललेले तिच्या डोक्यात घुमू लागतात की कशाला, त्यांची जबाबदारी कोण घेणार. तर तिचे डोळे लगेच पाणवतात. तर ती आत जाते आणि नवऱ्याकडे बघते. नवऱ्याच्या नजरेमध्ये एकच प्रश्न असतो, आता वाटतंय का तुला ओझं. बायकोचा चेहरा लगेच खाली जातो आणि तिचे डोळे पाणवतात आणि तिचा अहंकार तिथेच नाहीसा होतो. आई कोणाचीही असो, ती कधीच ओझं नसते.